15 वर्षाचा अनुभव घेऊन तुम्ही हे सांगताय. हे सांगतो. मालकांचं नाव काय हो ह्या वासराचे? मी स्वतः अमोल महादेव माने चिलेवाडी. आता जे आमचे भागीदार झाले ते राहुल विठ्ठल कापले कोडून आणि पिलशेट सातारा. खरेदी कुठं निघायची हो? ही खरेदी आमच्या गावातली प्रताप विनायक गोरपडे त्यांच्या देशी गायींचा गोठा आहे. 10-12 गाय आहेत त्यांच्या, त्या कापातनं घेतलेला कोंडे. गाव कोणतं? चिलेवाडी, कोरेगाव तालुका. हे कोरेगाव तालुक्यातली पैदास आहे. पैदास आहे, डोंगरातली एकदम. आपली ही स्थानिक जात आहे. स्थानिक एक वर्षभर गायचंच मागे जातो डोंगरात आहे ना? हो. मी घेतलं असताना 10 दिवसाचा खोंड घेतला आहे. हा 10 दिवसाचा? 10 दिवसाचा असतानाच घेतला आम्ही दोघांनी, विठ्ठल साळुंके आणि आम्ही. हा 10 दिवसाचा असताना त्यांना 10,000 रुपये इसारा दिला आणि म्हटलं तुमचं ज्यावेळेस प्यायचा तुटल गायचा त्यावेळेस म्हटलं मी घेऊन जाईन. प्यायचा तुटल्यानंतर मी आणला परत ह्याला घरी. किती महिन्याने आणलं मग? एक 7 ते 8 महिन्याने आणला. परत मी प्यायचा काय लवकर तुटला, मग परत मी डोंगरातच जायचं. मग मी आणायचो, थोडं चालवाय शिकवायचं, मग परत आई बरोबर जायचं डोंगरात. मग कितीची खरेदी? हे 20,000 रुपयाची खरेदी. 20,000? हा 20,000ची खरेदी. आणि आता ह्या महिन्यात सलग 4 ते 5 मैदाना राहिलाय. गुलाल आहे तो? गुलाल सलग आहे तो? सलग 5 मैदानात गुलाल आहे जातं. आता काय दुसरा आहे का? आता 4 दात आहेत, अजून समान नाही झालं दात. हां 4थ्या दातावर अजून काही समान नाही झाले अजून. हां हां तिकडचं दात आहे ना, त्याकडे जाऊ का? बरोबर. पुरा बी झाला नाही, पुरा पण झाला नाही. ही कुठल्या वळूची पैदास आहे काय कळालं का? ही आमच्या गावात एक देवीला सोडलेला वळ होता, हां हां त्या वळूची पैदास आहे. म्हणजे आपल्या भागात होते ते चांगल्या पैदास? 1 नंबर पैदास. 10 दिवसाचं म्हणजे असं रस्त्याने त्यांचा गोटाचा रस्त्याच्या कडेला आहे. हां मी शेडवर जातो, तू माझी फॅमिली आणि मी. तर ही 2 वासरं ह्याच्या बरोबरचं वासरून ही दोन्ही तिकडनं पळत आलती. मोकळी सोडली 4 वाजता संध्याकाळी. हां तर मी सरांना म्हटलं सर ही वासरू माझ्या डोक्याला लागते, आपण घेऊया का? तर सर म्हटलं 100% घेऊया. सर म्हटलं मलाच घ्यायचं होतं, हां पण सर म्हटलं तुम्ही घेताय म्हटलं मग तुम्हीच घ्या, काय अडचण नाही. तुमच्याकडे वासरं चांगली गाठलेली आहेत पहिली. हां पहिली मग कुठली झाली? माझ्याकडं हिंद केसरी पन्हाळा म्हणून बैल झाला ना, जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे त्यांना दिलेला. रोमन आणि पन्हाळा गाडी पळायची. हां ललगुणचा सोन्या आणि ती पण गाडी डबल. जर कोरेगावच्या मैदानात 2 वेळा हिंद केसरी झाली ती बैल, लगातार 2 वर्ष. तुमचा पन्हाळा हो सलग 2 वर्ष? 2 वर्ष कोरेगावचं हिंद केसरी. हे आत्ताच? हो आत्ताच. तुम्ही पन्हाळ्याचं मालक? हो पन्हाळ्याचा मालक, जुनं मालक आहे ना? जुनं मालक मी पन्हाळ्याचा. किती वर्ष सांभाळावं त्याला? पन्हाळा मी आदतला घेतलेला, लहान असतानाच घेतला होता तो बैल. आम्ही दोघांनी घेतलेला सरांनी. आम्ही 80,000 रुपयाला माळशिरसवरून आणला होता. पण हां इथं आणून मी स्वतः त्याला ट्रेन करून दोन्ही खांदांना शिकवला. आपली परिस्थिती नाही ना, पहिले पळवायची परिस्थिती नाही आपली. ह्या क्षेत्रात कसं झालं आता, पैसा जर असला जर नुसता पैसा बी असून चालत नाही, त्याला नियोजन बी पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं आपण राहुल शेटला म्हणलं वस्तू म्हटलं तुम्हाला नाव करलं. आणि त्या पन्हाळ्याच्या मागात तर पन्हाळ्याच्या जरा पायाला दुखापत झाली, मूळच्या मैदानात लागलं पाहिजे. 6 महिने झालं बैल बसून आहे आता. मग ते किती वर्ष सांभाळा तुम्ही पन्हाळा? पन्हाळा मी 2 वर्ष सांभाळा. 2 वर्ष? 2 वर्ष सांभाळा. मग आता ही दिला का निम्मा बैल? हा मी दिला त्यांना. कोणाला? राहुल विठ्ठल कापले कोडून आणि पिलशेट थोरात. हां त्यांच्या नियोजनात पळतोय बैल आता. हां बैल त्यांनी सांगितलं काय तुमच्या जवळच राहणार, पण आमच्या वडिलांनी सांगितलं जर बैल दिला तर मी घरी राहणार नाही. हां त्यांनी लहानपणापासून बैलच आहे इतकी ही कारण त्यांना चालता येत नाही वाटत. हां डोळ्यात पाणी येतं, एवढं जीव व्हायला पाहिलं. शेवटपर्यंत घरी राहणार आहे? त्याचा बी आहे की तुमच्या जीव आहे ना? मान खाली घालून देत नाही कधी. खेळाचा नाद ज्याला कळाला त्यालाच कळाला. मैत्री नुसती नावा झाली बरं का आता. हां सर या की, सर आहे तुम्ही, या की पुढं पुढे या की. तुम्ही शिक्षक आहे? 4 वर्ष शिकवलं. हां हां आणि मग कोरोनाच्या काळात आपण कोरोना नसल्यामुळे परत घरी थांबलो. आणि हे तर लहानपणापासून सवय म्हणजे नाद ह्या खेळाचा. त्यातनं मग हे आपलं थोडाफार जोपासायचं चाललंय. बैलगाडीतली खरी पारख असं वासरांची यांनाच आहे ना? म्हणजे मुलाचे पाण्यात दिसतात तसं मला ते नंबर माणूस आहे ना? मग सर मला आता एक सांगा की, बोलू नका की, इथं तुमचाच आवाज येईल त्यांचा यायचा.
तर आहे ना सर मला सांगा की आता बघा आदतचे मैदान होते ते एक 2-4 वासरं असे नावं सांगा की हे भविष्यात खरंच उमटते. आदत मध्ये आत्ता बघा इथं निमसोड मधलाच एक कॅप्टन म्हणून आहे वासरू. हां त्यांची आमची ओळख गोरेगावमध्ये झाली. तर ते वासरू आत्ता आतमध्ये पुढच्या भविष्य काळात चांगलं नाव करू शकतो. आपला परत ते मुरुमकराचा सुंदर तो सुद्धा भविष्य काळात म्हणजे आत्ताच ओपनमध्ये चांगला पोहतोय. तो सुद्धा चांगला नाव करू शकतो. अशी आहे खेळाडमधली ती हां अशी मैसुरी आहे ती मग थोडे दिवस पळते ती परत मला बेजार होते त्याला सांभाळून. त्यामुळे मैसूरच्या नादाला लागूच नका. ह्या क्षेत्रात आहे ना मैसूरच्या नादाला लागूच नका. सांभाळ असलं तर खेळाडू सांभाळ. हे अनुभव आहे तुमचा. अनुभव खिलार वाया जात नाही. खिलार वाया जात नाही. खिलार ही तुमची म्हणजे स्थानिक जात म्हणा किंवा ही केल तुमची शेवटपर्यंत ती तुम्हाला साथच देणार. म्हणजे ती थोडक्यात आपली दुसरी आहे असल्यागतच आहे. बैल मारका नाही ना. नाही शांत बैल जे तो काहीच करत नाही. जो पण खाली नेत जेव्हा वळवल का नाही मागड त्यावेळेस बैलाचा खरा करंट काय कळतं माणसाला. पण असं कळणार बी नाही की बैल हे करत असेल. म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या. अच्छा हो. मोठं बक्षीस कुठली होईल? कोरेगावला 2 नंबर केले. बलमाने 1 नंबर केला. हा. नव्हता हा. तो बैल मोठा असल्या कारणानं आम्हाला काय तिथे हे झालं नाही. पण तिथे 2 नंबर केला आम्ही आदतला घेऊन. बारकं वासरून घेऊन आदतचं मैदान होतं. आदतचं मैदान होतं. मान भारत केसरी हां हां हिंदू हृदय सम्राट केसरी तिथंच झालं. हां. तिथं बी राहिलं. तिथं 4 नंबर केला. आता त्या दिवशी नांदुशीत 5 नंबर केला. अंगापुरात अंधार झाल्यामुळे फायनल झाला नाही. तिथं बी राहिला. फायनल राहिलेली गाडी. नेडळमध्ये पण फायनल झाला नाही. हां तिथं पण राहिला होता. तुम्ही त्या दिवशी मुलाखत घेतली त्या दिवशी तुम्ही म्हटला होता राहणार पाहिजे तर कडनं सेमी काढला 6 नंबर तासा. काढला. हो पण मी ते आधीच सांगितलं तुम्ही अगोदरच सांगितलेलं गटपळाच्या आधीच सांगितलेलं बैल राहणार का तर राहणार. गुलालात राहणार म्हणून बैलाला सांगितलं. राहणार म्हणून सांगितलं. निडळच्या मैदानात नेडळचं मैदान ते फक्त हिंद केसरी मैदान होतं ना नेडळ. बघायसाठी आलो होतो. बघायसाठी आलं तर तुम्ही म्हणले 100% राहणार बैल. है ना. त्या दिवशी राहिला बैल. त्या दिवशी त्याचा पारा असेल काय तर दिसला असेल काहीतरी आपल्याला. तुम्हाला दिसलं असेल ते. कसं आहे रोजच आपला बैल गुलालात राहील हे नाही ना. बाकीची पण बैल आहेत की बरोबर. आणि ज्या दिवशी तुमच्या नशिबात गुलाल लिहिला त्या दिवशी राहणारच. पण आज नाही सांगितलं. आज नाही सांगितलं तुम्ही. असं नाही सांगितलं. आज काहीतरी तुम्हाला दिसलंय. अशी बैल आहे ना खरंच मला ह्यो बैल आवडला बरं का. म्हणजे आपण मला जे बैल आवडतात का नाही त्यांना खास करून आपण व्हिडिओमध्ये घेतो. तसं ते आवडलं आपल्याला. माझं एक स्वप्न होतं की गाडगे साहेबांनी आपली कधीतरी मुलाखत घ्या. मी तुमची एवढी प्रत्येक तुमची मुलाखत मी बघतो. हां तुम्ही जेवढ्या मुलाखती घेता ना तेवढ्या सगळ्या मुलाखती मी बघितल्या. म्हटलं आपला बी एक दिवस येईल असा की गाडगे साहेब आपली मुलाखत घेतील. तिने आज सार्थ करून दाखवलं. है ना. तरी बी गट पास नाही. तरी बी आज गटपास नाही. गटपास असतं तर लय आनंद झाला. पण मी त्याच्यावर कधीच नाराज होत नाही. हारजीत होत राहणार. फार खेळ आहे शेवट. हां. आणि कसं आहे कोणाला वाटणार बी नाही की बैल पळत असेल म्हणून. नाही असं बघून नाही कळणार कोणा. नाही ज्यावेळेस ते स्वतः मैदानात उतरतो ना मग त्यावेळेस ते जिद्द खाल्लं वळतो ना हा. त्यावेळेस तू काय ते दाखवतो. त्या अंगात किती म्हणजे हे ना पैर चुकत्यात आहे का? पायरं थोडंफार होती पण राहुल शेटकडे गेल्यापासून एकही पायरा चुकला नाही आमचा. नाही हा? राहुल शेटचे जसं नियोजनात गेलाय ना बैल तसा बैल आत्ता गोलाला. एक बी मैदान असं नाही की आत्ता की बैल आजच पहिल्यांदाच बैल चाललाय माघारी घरी की बिन गटपास. हां प्रत्येक जाईल त्या मैदानात बैल गटपास. गट पास आहे. गटपास आहे. पहिलेच मैदान आहे आज. बैल आज फक्त गटाला मार खाल्लाय घरी. नाही तर जाईल तिथं गट पास आहे. बैल जाईल तिथे गटपास. तिला आणि कीर्तिमान आहे ती. है ना. मूर्ती लहान कशी काय राहिली पाहिजे? तिला म्हणजे त्याचा असताना वडीलच आहे ना हां वडील असताना त्या मापात मापात होते. वळ होता का नाही हां तो गावात सोडलेला ना हां. तो सेम ह्याच मापाचा होता. त्यामुळे ती त्या म्हणजे वळूच हे झाला. हां. आणि लहान असं तुम्ही कुठेही मोकळा सोडला का नाही तर बैल हाय असा इथं येऊन माघारी उभा राहा. किती इथं मैदानात हो, पण. मैदानात पण जिथं गाडी असेल का नाही तिथं येऊन उभा राहा. एवढा शान आहे. तुम्ही कुठेही सोडा कुठेही आता सोडा. सोडला तर तुम्ही बघा कितीच येणार. खरं हो आता सोडला तर हो, माघारी इथंच येणार माझ्यापाशी. काय म्हणता? हो बघूया का? हा बघा मी जिकडे जाईल ना तिकडेच येणार माग.
एका कासऱ्यावर पण आता एवढा हे आहे ना पळून गेला तर माझ्यावर नाव घ्यास ना. हो का? लगेच लगेच नाही का? तर म्हणजे आलं मग आमचा बैल लावला पळवून चाललं मागे ये. आहे ना. चल ये. मग आता घरी एवढाच आहे का. दुसरा एक आता तुम्हाला मग नाही सांगितलं नंदेश्वरवरून आता एक फोन हा. खरेदी केलं तीशी मेजर मेजर बसली वासरू हा ते वासरू कसं आहे होते. ते पण वासरू त्याच्या मागं नाव करणार का तर 100% नाव करणार कारण सरांची पारख आहे त्याच्यामुळे मला सरांवरती देवापेक्षा जास्त विश्वास आहे ना. आहे सरांची पार का आहे मग आपण फोटो तर चांगला दिसतोय. वासरू आता आहे ना तर ती म्हणतात ना मला ते काय पाडण्यात 100% वासरू ती काम करणार का तर करणार करणार हो. फेरं बिरं काय काढलं का. फेर नाही ना अजून आता जरा त्याला एक ते इंजेक्शन दिलंय तर ते गाठ उठलेली ती गाठ घालावी येतात 8 दिवसात फेरा टाकणार आहे बघा. टाकणार हा? हो पाणी यार बोरत आहे ना गरिबाचा खेळ नाही ना होय? नाव गरीबाचा खेळ नाही राहिला. आता कसं झालं ती वायदी आली ना नवीन हा. शब्दच म्हणजे खटाकतो माणसांना. वायदी म्हणलं की अर्ध्या माणसाचं ती मनच नाराजच होते आणि सामान्य माणसाचा बैल किती बी पळू द्या तुमच्याकडे कोणी येत नाही घरी. हा. ज्या माणसाकडे आता पैशाचा सोर्स आहे आणि जो माणूस या क्षेत्रात बाबा चांगलं आहे त्याच माणसं त्याची माणसं बैल गुलाला राहून काय पिलू शेट हवाई शेट आहे. हवाई शेट आहेत या ए, या की आहे ना. यांची थार आहे अशी माणसं म्हणजे मोठ्या मानाची माणसं आहेत बरं का. एक नंबर माणसं भेटली मला म्हणजे आमचं आता एखादं म्हणतात रक्ताच्या पलीकडचा संबंध झाले आमचं हा. एवढी करते लहानपणापासून त्याला एवढी सवय भारी आहे ना हा. कधी कोणाला मारणं नाही काय नाही एकदम शांत छकड्याला झोपल्यानंतर खाली वळवल्यावर त्याचा काय आहे तो करंट आवताला म्हटलं तरी चालतोय चालणार की तो बैल. आवताला पाबारीला मी हाणतो तो पळून गेला ना हा. 2-4 मुरडा तरी मी अशा रानात हाणतो बाहेर पाहिला बरोबर काय झुपता माग. पाबार आपली ज्वारी पेरायची हा फनपाळी हा, ती 4 फणाची. फणाची पाबार हा 4 फणाची. हो 4 फणाची पाबार आता शेवट एक सांगा की आता समजा आता हे नवीन पोर आहेत की नाही शाळेतलेच पकडा हा या नादात लय आकर्षित झाले. हो बरोबर आहे. त्यांना जर हे ह्या क्षेत्रात यायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे. ह्या क्षेत्रात यायचे आपले पहिलं आपलं स्वतःचं भविष्य बघितलं पाहिजे. हा. ह्यो नाद आहे की पण ह्यो नाद जेवढा चांगला तेवढाच वाईट पण आहे ना. ह्या नादात पैसा पाहिजे पैसा आणि त्याच्या जोडीला काहीतरी तुमचा व्यवसाय पाहिजे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नंतर हा नाद करा तुम्ही खिल्लार जोपासा. हा पण नाद चांगला आहे की फक्त आपल्याला घरच्यांनी कुठंतरी आपला जम बसला पाहिजे स्वतःचा 4 पैसे आपल्या गाठीला आपल्या समजा आता आपलं वय झालं की आपण कशा जेव्हा जगणार आहे शेवटपर्यंत आपण कष्ट करू नाही ना शकणार कुठंतरी थांबावंच लागणार आहे. डायरेक्ट ह्याच्यात येऊन चालणार नाही ना आपलं पहिलं स्वतःचं काहीतरी भविष्य आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यातनं हा नाद केला पाहिजे. तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे ह्या क्षेत्रातला. हो माझा जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे ना. हो 15 वर्षाचा अनुभव घेऊन तुम्ही हे सांगताय. हे सांगतो धन्यवाद. धन्यवाद.